नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम. आजपासून आमरण उपोषण सुरू. संपूर्ण राज्याचं उपोषणाकडे लक्ष. महायुतीचा विधान परिषद फॉर्म्युला जवळपास निश्चित. भाजप 10, शिंदे गट 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार. विधान परिषदेच्या 16 जागांवर महायुतीमध्ये तत्वतः सहमती. महाविकास आघाडीचा विधान परिषद फॉर्म्युला ठरला. काँग्रेस 8, ठाकरेंची शिवसेना 6 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर लढणार. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये जूनमध्ये उन्हाची तीव्रता वाढणार. हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा. मान्सूनची वाटचाल सुरू, पण मुख्य भूमीवर येण्यापूर्वीच उत्तर प्रदेशला चक्रीवादळ आणि गारपिटीचा इशारा. हवामान विभागाचा हाय अलर्ट. देशात ताशी 90 किलोमीटर वेगानं वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा. चक्रीवादळासह धो-धो पावसाचे संकेत. पिंपरी चिंचवडच्या विषारी दारू प्रकरणी पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई. आयुक्तांकडून अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. पिंपरी चिंचवडमध्ये 6 तर पुणे शहरातील 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. दारू प्रकरणात 14हून अधिक जणांचा मृत्यू. 214 धावा करूनही राजस्थान पराभूत. शुभमन गिलच्या शतकी खेळीनं गुजरातला मिळवून दिली फायनलचं तिकीट. वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी अपयशी. शुभमन गिलनं राजस्थान रॉयल्सचा गेम ओव्हर करत गुजरातला फायनलमध्ये नेलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत लक्षणीय वाढ. भारतीय रिझर्व्ह बँकेचा ताळेबंद 31 मार्च 2026 रोजी 91.97 लाख कोटी रुपयांमध्ये वाढला. एका वर्षात 20.6% मोठी वाढ. शेअर बाजारात भूकंप. मान्सूनची चिंता आणि अमेरिका-इराण तणावामुळे सेन्सेक्स 1150 अंकांनी कोसळला. गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला असून सेन्सेक्स 74,775 वर बंद तर रुपयात 53 पैशांनी मजबूत. मान्सूनचा कमी अंदाज बाजाराला नडला. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये अपघात. भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी, सत्याची नवी दिशा.